Good morning, friends. Friends, we are learning a lesson in life from a beggar, written by Sudha Murthy. And in our previous video, we have completed part 1 of this lesson. In part 1, Sudha Murthy is telling a story about her friend Meena. What kind of a woman Meena was? She was pessimistic. Her approach to her life was negative all the time. She had excuses for everything. She had complaining for each and everything in her life. She had everything, all the comforts in her life, but she was all the time unhappy. Because of that, she hadn't a good company, good friend circle. She was not enjoying the life. And suddenly, she was transferred to Bombay. And after her transfer, Sudha Murthy, writer, and her friend Meena lost their touch. Now let's see in part 2 what happened next. मित्रांनो, सुधा मूर्तीने लिहिलेला हा धडा आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. याचा पहिला पार्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. इंट्रोडक्शनमध्ये सुधा मूर्तीने सांगितलंय की त्यांची जी मैत्रीण आहे मीना, ती कशा प्रकारची आहे. ती नकारात्मक स्त्री आहे. प्रत्येक गोष्टीसाठी, काहीतरी न करण्यासाठी तिच्याकडे काहीतरी कारणं असायची. तिच्याकडे सगळं होतं, परंतु तिचा जो स्वभाव होता तो नकारात्मक दृष्टिकोन असणारा होता. त्याच्यामुळे ती तिच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊ शकत नव्हती. आणि यानंतर तिची बदली मुंबईला झाली. आणि बदली झाल्यानंतर या दोन्ही मैत्रिणींचा जो संपर्क होता तो तुटला. इथपर्यंत आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले. लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. चला तर पाहूया पुढे काय झालं. मेनी इयर्स लेटर I found myself caught in the rain at बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. अनेक वर्ष मधल्या काळात गेली. एक दिवस मी मुंबईमध्ये असताना पावसाने मला गाठलं आणि पावसापासून वाचण्यासाठी मी मुंबईच्या फ्लोरा फाउंटेन या ठिकाणी जाऊन थांबले. इट वॉज पोअरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. पोअरिंग, खूप मोठा पाऊस पडत होता. पावसाच्या धारा पडत होत्या आणि माझ्याकडे छत्री पण नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबरालायज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. आता पावसापासून संरक्षण करण्यासाठी मी त्या फ्लोरा फाउंटन या ठिकाणच्या अकबरालायज या डिपार्टमेंट स्टोअरच्या जवळ थांबलेली होते. वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड सडनली. पाऊस कमी होण्याची मी तिथे वाट पाहत होते. सबसाइड हा एक नवीन शब्द आलेला आहे. सबसाइड मीन्स टू सेटल डाऊन ऑर स्टॉप, थांबणे किंवा कमी होणे. पाऊस. आय स्पॉटेड मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. आणि एक्झॅक्टली अनेक वर्षानंतर तिथे थांबलेली असताना मला तिथे मीना दिसली. आणि मीनाला पाहिल्यावर माझ्या मनात पहिली रिॲक्शन आली की आता इथून निघा. असं का आलं? बिकॉज रायटर सुधा मूर्तीज पास्ट एक्सपिरियन्स वॉज नॉट एन्जॉयबल अबाउट मीना.
मीना वॉज पेसिमिस्टिक, नेहमी नकारात्मक असायची. आणि जे नकारात्मक लोक असतात ना, त्यांची नकारात्मकता स्प्रेड होत असते. म्हणजे त्यांच्यासोबत राहिलं तर आपण पण नकारात्मक होतो. म्हणून सुधा मूर्तीची फर्स्ट रिॲक्शन काय होती, की चला इथून तिला न भेटता निघून जावं, टाळावं. इवन इन दॅट पोरिंग रेन, म्हणजे खूप पाऊस आहे तरी पण चला भिजू, पण तिला भेटलेलं योग्य नाही, तिला नको भेटायला. आय वॉज अँशियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. तिने आपल्याला पाहू नये असं सुधामूर्तीच्या मनात आलं. टाळण्याचा प्रयत्न करत होत्या. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. कारण जर भेट झाली तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारी सुरू होतील. त्यापेक्षा तिला टाळलेलं बरं. हाऊएव्हर आय कुडंट एस्केप. जरी मनात विचार आला, परंतु मी माझी सुटका करू शकले नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट. तिने अगोदरच मला पाहिलं होतं आणि पटकन माझ्याकडे आले. कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. तिने माझा हात घट्ट पकडला. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चेअरफुल. मला पाहून ती फार आनंदी दिसत होती, उत्साही दिसत होती. हे, आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. काय म्हणते मीना, मी खूप उत्साही आहे, खूप आनंदी आहे आज. जुन्या मैत्रिणींना भेटणं म्हणजे खूप मजेशीर असतं, खूप मज्जा येते. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू इथे काय करतेस, असं तिने विचारलं. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. सुधामूर्तीने, लेखिकेने काय सांगितलं की मी काहीतरी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला आलेले आहे. कारण सांगितलं इथे येण्याचं. देन स्टे विथ मी टू नाईट. लगेच मीना काय म्हणते, मग ठीक आहे, आज तू माझ्यासोबत मुक्कामाला थांब, माझ्याकडे थांब. शी सेड, लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. मस्त गप्पा मारूये. तुला माहिती आहे का, जुन्या मैत्रिणी आणि जुन्या आठवणी या फार मौल्यवान असतात, प्रेशियस असतात, मेमोरेबल असतात, लक्षात राहण्यासारख्या. आय कुडंट बिलीव्ह इट. सुधामूर्ती काय म्हणतायत, आय कुडंट बिलीव्ह इट. माझा विश्वासच बसू शकला नाही या गोष्टीवर. कोणत्या गोष्टीवर? वॉज दिस रिअली मीना. ही तीच मीना आहे का जिच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असायचे, जी कायम नर्वस अनहॅपी असायची. पण ही तर एकदम आनंदी दिसते, चेअरफुल दिसते. आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वतःला चिमटा काढला हे तपासण्यासाठी की हे स्वप्न तर नाही. असं कसं झालं? मी ज्या मीनाला ओळखत होते ती ही नाही आहे. ती कायम नर्वस असायची, ही तर आनंदी दिसते, तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय, एक्सायटेड आहे ती मला भेटून. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. परंतु ती मीनाच होती माझ्यासमोर उभी असली, राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्या अगदी समोर उभी होती. स्क्वीजिंग माय हँड. तिने माझा हात घट्ट पकडलेला होता. स्क्वीज म्हणजे दाबून पकडणे. स्माइलिंग अँड यस शी डिड लुक हॅपी. हसत होती, आनंदी दिसत होती, जी पूर्वी कधी नव्हती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर. मागच्या 3 वर्षापासून मीना ही बँगलोरला राहत होती. जस्ट अ मिनिट. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. मी तिला आजपर्यंत कधीच अशा प्रकारे हसताना पाहिलं नव्हतं. A few strands of gray in her hair reminded me that years had passed.
तिच्या डोक्यावरचे केस थोडेसे कलर चेंज झालेला होता. कंप्लीट ब्लॅकच्या ऐवजी थोडे ग्रे, थोडे व्हाईटिश झालेले होते. याच्यावरनं लक्षात आलं की काही वर्षांचा काळ या दरम्यान गेलेला आहे. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्यावर थोडेसे सुरकुत्या पण पडलेल्या होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह अँड एव्हर बिफोर. परंतु सत्य हे होतं की ती अतिशय सुंदर दिसत होती, अट्रॅक्टिव्ह दिसत होती, आकर्षक दिसत होती, जी ती पूर्वी कधीच नव्हती. हे कशामुळे झालं असेल? बिकॉज ऑफ हॅपीनेस ऑन हर फेस. शी वॉज स्माइलिंग, म्हणून ती अट्रॅक्टिव्ह दिसत होती. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मी तुझ्यासोबत आज मुक्कामाला थांबू शकत नाही, कारण मला संध्याकाळी एका ठिकाणी डिनरला जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. मला तुझं कार्ड दे, मी तुझ्याशी संपर्कात राहील. आय प्रॉमिस. मी आज तर तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला दुसरीकडे जायचं आहे, पण मला नंबर दे, मी तुझ्या टचमध्ये राहील. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. आता या रिप्लायमुळे, या उत्तरामुळे तिला थोडीशी निराशा झाली. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. पुढे तिने थोडासा आग्रहाने काय म्हटली, मग तुला ठीक आहे, नाही राहायचं आहे ना, तर ॲटलिस्ट वी हॅव टू टेक टी. आपण कमीत कमी चहा घेऊया. आणि तिने खूप आग्रह केला. बट मीना, इट्स पोअरिंग. सुधामूर्ती म्हणतात की परंतु अरे बाहेर तर खूप पाऊस पडतोय. सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. काय म्हणते पा, देन वॉट, मग त्यात काय, पडू दे पाऊस, आपण एखादी छत्री खरेदी करूया आणि चहा घ्यायला ग्रँड हॉटेलला जाऊया. म्हणजे तुमच्या फरक लक्षात आलं का? यापूर्वी कोणत्याही गोष्टीचं न करण्याचं तिच्याकडे कारण उपलब्ध असायचं, आणि यावेळेस असे की शी वॉज रेडी टू मेक एनी काइंड्स ऑफ ॲडजस्टमेंट्स. शी लुक्स हॅपी. ती आनंदी दिसते आणि काहीही ॲडजस्ट करायला तयार आहे. तिच्यामधला हा बदल, तिच्या ॲटिट्यूडमधला बदल आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. पुढे सुधामूर्ती म्हणतात की आपल्याला टॅक्सी मिळणार नाहीये पाऊस चालू असल्यामुळे. सो वॉट, वी विल वॉक. मी ना काय म्हणते, त्यात काय, आपण पायी जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड बाय हर रिप्लायज. तिच्या या सगळ्या प्रत्युत्तराने सुधामूर्ती फार सरप्राईज झाल्या, आश्चर्यचकित झाल्या. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. ही ती मीना नाही जिला मी ओळखत होते. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. कारण आज ती कितीही प्रकारच्या ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. आणि मग दोघी चहा घेण्यासाठी तिथून निघल्या. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. ग्रँड हॉटेलला पोहोचल्या, परंतु त्या ओल्या चिंब झालेल्या होत्या, भिजलेल्या होत्या. ड्रेंच्ड, केसापासून पायापर्यंत पूर्ण भिजणे, ड्रेंच. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता, जी कायमस्वरूपी निगेटिव्ह होती, नकारात्मक होती, ती मीना आज पूर्णपणे सकारात्मक झालेली आहे. हा बदल कोणामुळे झाला, हे मला, कोणामुळे, कशामुळे हा बदल झाला तिच्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी माझं मन उत्सुक होतं. एकच प्रश्न होता की तिला विचारायचं की हे कशामुळे झालं. आय वॉज क्वाईट क्युरियस. मला फार जिज्ञासा होती, उत्सुक होते मी हे जाणून घ्यायला. आणि प्रश्न काय विचारते पुढे, टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना मला सांग बरं,
तुझ्यामध्ये जो बदल झालेला आहे तो एखाद्या राजकुमार तुझ्या आयुष्यात आला आहे आणि त्याने तुझ्यामध्ये बदल घडवला आहे का? कोणीतरी तुझ्या आयुष्यात आलं आहे का एखादा चांगलासा मुलगा राजकुमार की ज्याच्यामुळे तू इतकी बदललीस? मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. माझ्या प्रश्नाने तिला आश्चर्य झालं. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. काय म्हणते? असं कोणी नाही आलं माझ्या आयुष्यामध्ये. नो देअर इजंट एनीवन, असं कोणीच नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी? मग आज ती तुझ्यामध्ये बदल एनर्जी दिसते त्याचं काय गुपित आहे? आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तेंडुलकर विचारतो की नाही, तर त्याप्रमाणे सुधा मूर्तीने तिला प्रश्न विचारला. शी स्माइल्ड. ती हसली आणि उत्तर काय देते पा? अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. तिच्या या उत्तराने मी एकदम स्तब्ध झाले, शांत झाले. डमफाउंडेड म्हणजे स्तब्ध होणे, अवाक होणे. एका भिकाऱ्याने हिचं आयुष्य बदललं. इज दॅट क्लिअर? आता त्या भिकाऱ्याने कशा पद्धतीने किंवा काय झालं की ज्याच्यामुळे मीना पेसिमिस्टिकपासून ट्रान्सफॉर्म झाली ऑप्टिमिस्टिकमध्ये. रिमेनिंग स्टोरी विल टेक इट इन नेक्स्ट पार्ट. ओके, हॅव अ नाईस डे.